का दोनों चल रहा है, पता कैसे चलेगा? जसं की तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हॅझार्ड लाईट चालू असल्यामुळे बायकरला समजलंच नाही की त्या समोरनं येणाऱ्या गाडीला जो आहे तो राईट साईडला टर्न घ्यायचा आहे. जसं की तो त्या व्हिडिओमध्ये म्हणला देखील. मी म्हणतो की ती हॅझार्ड लाईट बंद असून ती फक्त इंडिकेटर लाईट जरी चालू असती तरी त्या व्यक्तीला ती दिसली नसती, कारण की त्या स्कॉर्पिओवाल्यांनी जी आहे ती हायबीम लाईट शहरामध्ये चालू ठेवलेली आहे. तुम्ही स्वतः तो व्हिडिओ पहा, किती रिफ्लेक्शन त्या कॅमेरातच लेन्समध्ये पडतंय, किती त्रास होतोय त्या लेन्सला आपल्याला बघताना. मग ते ड्राईव्ह करत असताना, रायडिंग करत असताना किती त्रास होत असेल त्या हायबीम लाईटचा. ह्या लोकांना हे स्कॉर्पिओवाले, फॉर्च्युनरवाले झाले, त्यासोबतच थारवाले, क्रेटावाले हायबीम लाईट सगळे चालू करून, असंच नाही पर्टिक्युलर गाडीवाले, बहुतेक जण ज्यांना ड्रायव्हिंगचा सेन्स नाहीये त्यांना वाटतं की हायबीम लाईट वगैरे सगळं चालू ठेवून मी जर गाडी चालवतो माझी गाडी एकदम कूल वाटते, मी एकदम छान वाटतो. नाही, रस्त्यावरील लोक तुम्हाला मनातल्या मनात शिव्या देत असतात, कारण की समोरचा येणारा जो आहे तो पूर्णपणे ब्लाइंड होतो. हायबीम कधी वापरण्यासाठी आहे? हायबीम हा निर्जन रस्त्यावरती, वनाच्या रस्त्यावरती, जर समोर आपल्या कोणी नाहीये, हायवेवरती हाय स्पीड मध्ये चालत असताना समोर कोणी नाहीये 100 मीटर पर्यंत, अशा वेळेला आपण हायबीम वापरू शकतो. कोणी आला 100 मीटर पर्यंत तर हायबीम जो आहे तो बंद करायचा असतो. हायबीम हा हाय स्पीड मध्ये निर्जन रस्त्यावरती, वनाच्या रस्त्यावरती हाय स्पीड मध्ये चालत असताना वापरण्याची गोष्ट आहे. सिटीमध्ये हायबीम वापरणे इलिगल आहे आणि त्यासोबतच ते वापरू देखील नये, अजिबात वापरण्याची गरज नाही. सिटीमध्ये जे ती नॉर्मल हेडलाईट देखील खूप होते, परंतु ह्या लोकांना जे स्वतःचा स्वॅग दाखवायचा असतो, दरारा दाखवायचा असतो, काय अजून दुसरं काय दाखवायचं असतं माहित नाही, परंतु प्रत्येक जण जो आहे ते ज्याला ड्रायव्हिंगचा सेन्स नाही तो हायबीम वरतीच चालत असतो. तर कृपया ह्या गोष्टीची काळजी घ्या. हायबीम वरती गाडी लावून चालू नका. इव्हन तुम्ही मुंबई गोवा हायवेवरती देखील पाहिलेलं असेल, त्या रस्त्यावरती तर एवढा त्रास होतो ह्या लाईट्सचा. टेम्पोवाले, ट्रक्सवाले 100 150 लाईट्स लावून चालत असतात. बसवाले, आपण समोरनं येणारं पूर्ण ब्लाइंड होऊन जातो. जर समोरनं तुम्हाला कुठली गाडी दिसते आहे तर अशा वेळेला तुम्ही ती हायबीम लाईट बंद करा. निदान तो गाडी पास होईपर्यंत त्या समोरचा ब्लाइंड होऊन त्याचा ऍक्सिडेंट तर होणार नाही. तुम्ही ड्रायव्हर आहात तर थोडा सेन्सिबल ड्रायव्हर बना. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास देऊ नका, दुसऱ्यांच्या जीवाशी खेळू नका. हायबीममुळे रात्रीच्या वेळी ऍक्सिडेंट होण्याची संख्या खूप जास्त आहे. जे रात्रीच्या वेळी ऍक्सिडेंट होतात ना, अर्ध्यापेक्षा जास्त 85% ऍक्सिडेंट जे आहेत ते फक्त हायबीम लाईटमुळे होतात. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या आणि जो वापरतो त्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा.